तर गाईस आता आम्ही आले आहेत कमल तोडायला. तर आम्हाला एक भेटला तिथे, पण आता तिथे जास्त नव्हते म्हणून आता आम्ही चालले आहेत त्या साईडला. तिथे चालले आहेत, पण इकडे खूपच चिखल आहे. हे बघा, वाईट आहे. अरे बापरे. हेच इकडची ग्रीनरी बघतील तुम्ही ना, तर तुम्ही पण खूप खुश होते. आणि चप्पल माखल्यापेक्षा काढलेली बरी, कारण ओलावा होता तिथे. आणि बघा तुम्ही ग्रीनरी किती चांगली आहे. इकडे बकऱ्या चरायला आणलेल्या, कोणाच्या होत्या काय माहिती. इथे खूप सारे गाईस फायनली आम्ही आले. हे बघा, आणि इकडचा रस्ता म्हणजे बापरे. आई आई आई, मम्मी पाण्यात उतरलेली आहे. हळू खोल आहे मम्मी. वाव, चला आपण पण. आता मी एक फनी गोष्ट दाखवते. कॅमेरामॅन. तर खूप चिखल होता, तर मी पण उतरणार होती म्हणून मी माझे जीन्स वरती चढवली आणि बघत होती रस्ता की उतरू कुठून. आणि नंतर तुम्ही माझी हालत बघा, अख्खा माझा पाय माखलेला. आणि हीच तो मजा असते गावकऱ्यांची. चल, इथे मला उतरता येत नव्हतं, कारण कमळ पण खूप लांब लांब होते आणि तिकडे मी ऐकले की खूप सारे काच वगैरे असतात, म्हणून मग मला उतरायला जमतच नव्हतं. आणि मी चांगली जागा शोधत होते उतरायसाठी. फायनली मला उतरायची जागा भेटली आहे. मी शोधून थकली नंतर. आणि इकडे मी आणि माझी मम्मी कमळ काढायला लागलेली. आणि बघा, इकडे मी 3 कमळ काढले. ये, खूप खुशी होत होती अशी काढायला. फ्रेंड्स, इकडे अजून आहेत. थोडे अजून कमळ काढल्यानंतर आम्ही मग घरी निघाले जायला. आणि माझी पॅन्ट तुम्ही बघू शकतात, माझे पाय माझ्या गुडघ्यापर्यंत माखलेले, पण नंतर मी पाण्याने धुतले. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, बाय.